सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या एपिसोडला. प्रणय पिपासू बायको, भाग 23. मग आता विजयला वाटत होतं तसे हाय क्वालिटीचे ते हापूस आंबे मंजूला अजिबात आवडले नाहीत. हापूस 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 मेलं नुसतं नाव मोठं आणि लक्षण खोटं ना त्या आंब्याला गोडी ना चव. एकदम भंगार आंबा. 1000 रुपये डझनानं घ्या, 1500 रुपये डझनानं घ्या आणि फसायचं. त्यापेक्षा इथला 100 रुपये डझनाचा आपला केशर काय वाईट. डोळे झाकून कोणताही घ्या, अगदी सुंदर लागणार असं म्हणून ती वटवट करायला लागली. आणि तो म्हणाला, आता गप्प बसतीस का? तुला ब्रँडेड वस्तू खायला कळतात का? तू ना लोकल खातेस. आणि ती चिडून म्हणाली, हो, आणि तुम्ही ब्रँडेड खाता आणि ढुंगणावर लाताही खाता. प्रत्येक वस्तू ब्रँड हवा ना तुम्हाला? वस्तू काय अशी जन्माला जाते का हो? घ्यावी की साधी कमी पैशाची, तीही तेवढीच टिकते आणि ब्रँडेडही तेवढीच टिकते. आणि तो वैतागून म्हणाला, आता गप्प बसतेस का? तुझी जन्माची कमाई नाही गेली त्या आंब्यावर जे तुम्हाला इतकी बोलतेस. एकदा खराब लागला त्याला मी काय करू? मंजू म्हणाली, मी बोलणारच. का नको बोलू? मीही तुमच्यासोबत पैसे कमवू लागते. वायफट गेले तर मी बोलणार. तुमचं असंच आहे, चुकता तुम्ही आणि मला बोलू देत नाही. माझ्याकडून साधी काडीपेटीतली काडी वाया गेली तरी किती चिडता, आणि तुम्ही नुकसान करता हजारोमध्ये. मला ना तुमची कर्तूक अजिबात आवडत नाही. आणि विजय म्हणाला, मग नाही आवडत तर काय करतेस? आता माझ्या डोक्यात दगड घालतेस का? झाला आता तो आंब्याचा विषयच संपला. आता पुन्हा बोलू नको असं म्हणून त्यानं तिला दम दिला. आणि ती बिचारी मनात अजून खूप काही बोलायचं होतं तरीही गप्प बसली. हे नवऱ्यांना असेच करतात, रुबाब दाखवतात आणि बायकांना त्यांचं कितीही खरं असलं तरी गप्प बसवतात. आणि मग संध्याकाळी तो तिच्याजवळ आला आणि चांगला पलंग तोड रोमॅन्स केला. आणि दुसऱ्याही दिवशी तसंच. का इतका रोमॅन्टिक झाला होता काय माहीत. का ती त्याला भांडते ना म्हणून तिच्या हाताला बोटाला सुद्धा चावून चावून त्यानं त्रास दिला. आणि आता हा प्रेमाचा त्रास होता त्यामुळे मंजूसुद्धा त्याला काही बोलू शकली नाही. आणि तो भाजील मात्र प्रेमाच्या नावाखाली त्रास देत होता. मग रविवार उजडला. नंदचं जागरण होतं, म्हणजेच कविताचं, तिच्या मूळ गावी. आणि मंजू विजयलाही आमंत्रण होतं. अजयने पोशाख घेतलेला होता आणि त्यांना एकदाची गावी जाण्यासाठी सुट्टी मिळाली. ते गावाकडे निघाले. आता गावाकडे जाताना माणसाला काय झालं होतं काय माहीत. जे गाणं लावायचा ते सॅड लावायचा. याद आ रही है, याद आने से तेरे जाने से जान जा रही है. पुन्हा दुसरं गाणं, जा सजना तुझको भुला दिया. आणि मंजू वैतागून म्हणाली, ओ सर, तुमचं काय ब्रेकअप झालं आहे का? माझ्यासमोर असली गाणी लावायची नाही बरं का. रोमॅन्टिक गाणी लावा तर मूड येतो प्रवास करायला. काय उगीचंच नेबळेट आणि रडकी गाणी. आणि मग काय, आता विजयरावाने एकदम मस्त भन्नाट रोमॅन्टिक गाणं लावलं. चोली के पीछे क्या है, चोली के पीछे. आणि म्हणाले, टाक टेस्टला. गाडीतला प्रवास आणि हे गाणं. मंजू हसून म्हणाली, वेडपट आहात का? गाणेरडे कुठले, मी नाही असलं काही करणार. आणि मग विजयरावांनी दुसरं गाणं लावलं. बडा कठीण है प्रश्न है भैया आए बारंबार, इस उम्र में पीछे पूछे बेबी क्या करते हो प्यार, मुझसे क्या करते हो प्यार. पूछे मेरी बीवी डू यू लव मी असं. आणि दिल दिया है जान भी देंगे ए सनम तेरे लिए. आणि हे गाणं त्याच्या स्टेटसला 2-3 तुकड्यांमध्ये त्यानं टाकलं. आणि स्टेटस बघणारे हसून हसून बेजार झाले. आणि त्याच्या स्टेटसला लाईक करायचे. त्याचे एक मित्र होते ते तर नेहमी म्हणायचे, तुम्हा दोघांना बघितलं की मला एक दुजे के लिए पिक्चरमधल्या सपना आणि वासूची आठवण येते. असंच निष्पाप, निरागस आणि जीवापाड प्रेम होतं दोघांचं एकमेकांवर. आणि बाकीचे म्हणायचे, या विजयला काय करावं, खूप आगाव आहे, हे त्यानंच करावं, इतरांचं काम नाही.
पण आता हा या वयातल्या प्रत्येकाच्या बायकोच्या मनातला प्रश्न होता, डू यू लव्ह मी? सगळ्यांना पटायचं, आवडायचं, पण असं खुल्लम खुल्ला बोलण्याची, स्टेटसला टाकण्याची हिंमत मात्र कोणाच्यातच नव्हती. ते हिंमत फक्त मंजू आणि विजयमध्येच होती. आणि मग समोर आला सरकारी डबा म्हणजे एस.टी. आणि विजयला अजिबात एस.टी आवडत नसायची. हळूहळू चालते, उगीच धूर सोडते आणि समोर आली की पुढचं काही दिसत नाहीच, असं तो म्हणायचा. आणि आता त्या बसवर अनिल कपूरचं चित्र होतं. कसली तरी जाहिरात होती सोलरची. आणि मंजू म्हणाली, वाव, काय हँडसम दिसतोय अनिल कपूर या वयात सुद्धा. बापरे, असं म्हणून तिनं त्या एस.टीवरच्या अनिल कपूरला गाडीतून फ्लाईंग किस दिला. आणि विजय म्हणाला, म्हशे, तुझ्या शेजारी एवढा तुझा अनिल कपूर बसला आहे, तो नाही तुला आवडत वाटतं? आणि ती म्हणाली, हो, नाही आवडत, जा तिकडे. मला अनिल कपूर फार आवडला. बघा कसं मेंटेन केलं आहे त्यानं स्वतःला. आणि आणखीन एक कोण आवडतं सांगू का? हल्ली ना तो माझ्या मनात फार बसलाय, खूप म्हणजे खूप. विजय म्हणाला, कोण? आणि मंजू म्हणाली, विजय. आणि तो हसून म्हणाला, अच्छा, मीच का? आणि ती तोंड वाकडं करून म्हणाली, तुम्ही नाही हो, तुम्ही तुमचं पोट बघा, ते आधी सांभाळा. आणि विजय म्हणाला, माझ्या पोटाचा आता तुला काय प्रॉब्लेम आहे? उलट वजनदार नवरे बायकांना आवडतात, हो की नाही? आणि रात्री वेट लिफ्टिंग करायला मजा येते ना? आणि मंजूला अजून हसली आणि म्हणाली, अगदी बरोबर. पण तुम्हाला माहीत आहे का तो कसला हँडसम आहे? त्याचं ना नुकतंच लग्न झाले. विजय म्हणाला, नुकतंच म्हणू नको, लग्नानंतर जे करतात ते त्याचं 10व्या वर्षापासून सुरू असतं. आपल्यासारखेच लोक संस्कृती जपत बसतात आणि लग्न होईपर्यंत शरीर सुख घेत नाहीत. मंजू म्हणाले, ते असू द्या हो, ते त्यांचं कल्चर आहे. पण ना तो 37 वर्षाचा आहे, म्हणजे माझ्या एवढाच आहे. विजय म्हणाला, अगो बाई, कोण आहे ते तरी सांग, माझा BP वाढवू नको. आणि मंजू म्हणाली, विजय देवरकोंडा. आणि तो म्हणाला, आता हा कोण ॲनाकोंडा? मंजू फार हसली आणि म्हणाली, ॲनाकोंडा नाही हो, देवरकोंडा. त्याचं आडनाव आहे. आणि त्याचं ना सध्या लग्न झालं रश्मिकासोबत. 7 वर्षाचं अफेअर होतं आणि आत्ता लग्न केलं आहे. काय भन्नाट जोडी आहे. आणि त्यांचं प्री वेडिंग सॉन्ग तर इतकं मस्त होतं, मी 100 वेळा बघितलं. आणि इतक्या वर्षाचं त्यांचं प्रेम जिंकलं. त्यांनी शेवटी लग्न केलं म्हणून सगळीकडून कौतुक होतं त्यांचं. आणि तो मला, अरे इच्छा, असं पण आहे का? इथे इतकी वर्ष प्रामाणिकपणे संसार केला, त्याबद्दल आम्हाला साधं गुलाबाचं फूल पण मिळत नाही. ती म्हणाली, तुमचं काय हो मध्ये मध्ये, माझं ऐका ना. आणि आता मला तो खूप आवडायला लागला. आणि सगळ्यात जास्त का आवडतो सांगू? त्याचं नाव विजय आहे म्हणून, असं तिच्या ती मनातलं म्हणाली. आणि तो हसून मला, अच्छा, मग हरकत नाही. आधी गोविंद आवडायचा आणि आता विजय आवडतोय का? तो ॲनाकोंडा तुला कुठे मिळणार आहे तो, सोड. आणि मंजू म्हणाली, पण मला आवडतो ना, हे महत्त्वाचं. मग आता अशीच लुटूपुटूची भांडणं करत ते घरी निघाले. घरी म्हणजे नंदेच्या घरी जागरणाला. आणि ते जागरण करून ते रात्री आईकडे थांबणार होते. दुसऱ्या दिवशी तिथून त्यांच्या गावी जाणार होते. मग रात्रीचे 8:30 वाजले. त्याच्या जागरणात पोहोचले. ननंद म्हणत होती, आपण पाठीमागून जेवण करूया वहिनी, थांबा. कारण जागरणामध्ये पंक्तीला बसल्यावर कमी मटण मिळतं. सगळ्यांसोबत समान वाटावं लागतं ना, आपलं तुपलं बघून चालत नाही. आणि ती म्हणायची, आपण नंतर जेवूया. आणि मंजू म्हणाली, काय करायचं इतक्या मटणाला खाऊन, 4 पीस असले म्हणजे झालं. 5 बोकडं कापली होती म्हणून काय 5 बोकडं खाणार की काय? असं म्हणून ती जेवायला बसली, कारण खूप भूक लागली होती. आणि बारका मुलगा मटण वाढायला आल्यावर त्या माणसाला म्हणाला, मला मटण नको, फक्त रस्सा द्या. तसं मंजूनं त्याच्या पाठीत रट्टा टाकला आणि म्हणाले, गप्प बस, देवाचं जागरण आहे, नको म्हणायचं नाही, मी आहे ना. आणि मग त्याच्याही ताटात वाढलं. आणि तो माणूस तिथून गेला. आणि मुलगा म्हणाला, आई हे उचल. आणि मंजूनं त्याच्या ताटातलं सगळं मटण तिच्या प्लेटमध्ये घेतलं आणि तिची मटणाची लेवल झाली. आणि मग जे काही होतं ते आणखीन खाल्लं. रश्श्यामध्ये भरपूर छान जेवण झालं. आणि आणखीन 15 मिनिटांनी कविता स्वतः जेवायला बसली. आणि मंजूला म्हणाली, वहिनी चला, वहिनी चला.
पण मंजू म्हणाली, नाही बाबा, आता आपण एक घासही खाणार नाही, एकदा जेवलो की जेवलो. कविताचा नवरासुद्धा विजयला म्हणाला, चला दाजी, खा थोडंसं. आता इतक्या लांबून आले आणि पंक्तीला जेवले, थोडंसंच मटण खाल्लं म्हणून त्यांना वाईट वाटत होतं, कारण ही गावाकडची मंडळी खूप मटणं खातात, अगदी बायकासुद्धा. पण मंजू विजयला असलं काही वाटत नव्हतं. त्यात काय असतं, पाहुण्या रावळ्याचं एकदा खाल्लं तर आयुष्यभर खायला लागत नाही असं कुठं असतं का. मग कविता म्हणाली, वहिनी, उद्या सकाळी तरी या जेवायला शिळं मटण. आणि मंजू म्हणाली, नाही, उद्या सोमवार आहे आणि आम्ही सोमवारी ऑल फॅमिली कुणीच खात नाही. आणि आता कविताला थोडं वाईट वाटलं. आणि आता सुरू झाला की जागरण गोंधळाचा मेन कार्यक्रम. आणि मंजू कंटाळली होती. ती म्हणायची, अहो झोपायला चला. आणि विजयचा तिथून पाय निघत नव्हता. त्याला तो तमाशा बघायला आवडायचा. 15 मिनिटे तीही थांबली. त्या नाचणाऱ्या लहान लहान मुली बघून तिला अजिबात आवडलं नाही. आणि ती त्याच्याकडे गेली आणि रागात म्हणाली, आता येत आहे की मी पुढे जाऊ, मला हे काही पटत नाही. आणि दारू पिलेले, गुटखा खाल्लेले टपोरी मुलं एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून त्या मुलींकडे घाणेरड्या नजरेनं बघायची. आणि तिचा रुद्र अवतार बघून विजयनं गुपचूप गाडी स्टार्ट केली आणि म्हणाला, काय होतं गं बघायला, सगळ्या बायका बघायला बसल्यात बघ कशा, तेही मांडी घालून. आणि मंजू म्हणाली, मला असलं अंगप्रदर्शन आवडत नाही. जे फक्त नवऱ्यानं बघायचं ते अख्ख्या जगाला काय दाखवत बसतात या शी. आता ही कंबर अख्ख्या जगानं बघायची गोष्ट आहे का? ती झाकून घ्यायची ना. मी तर बाबा 17 ठिकाणी पिना लावते. तो पदर 17 ठिकाणी छातीवरून खाली आलेला असतो त्या बायकांचा. आणि तुम्हाला अगं कलेकडे कला म्हणून बघायचं, नको तो विचार कशाला करायचा. मंजू म्हणाली, आता ही कला कोण? आणि तुम्ही म्हणताय कलेकडे कला म्हणून बघायचं, पण हल्ली ती कला राहिली आहे का? सगळा घाणेरडेपणा भरला आहे त्यात. आणि तो म्हणाला, सोड तो विषय, तुला नाहीच पटणार, तुझ्या डोक्याला कुणी लागायचं. आणि मंजूनही त्यात तिचा मुद्दा सोडलाच नाही. नाही आवडत तर नाही आवडत, आणि जे नाही आवडत ना ते करायचं नाही, बघायचं पण नाही. मग पुन्हा गावाकडच्या खडतर रस्त्याने त्यांचा प्रवास सुरू झाला. आणि आताही गाडीमध्ये गाणी सुरूच होती. त्या गाण्याचं तोंड बंदच नसायचं. आणि गाणं काय लागलं होतं, मंजूचं सगळ्यात फेवरेट, म्हणजे सगळ्या फेवरेट गाण्यांमधलं एक होतं. ते अत्यंत सुंदर गाणं होतं, जे मंजूला नेहमी डोळे झाकून शांतपणे ऐकावं वाटायचं. तू मिले दिल खिले और जीने को क्या चाहिए, ना हो तू उदास, तेरे पास पास मैं रहूँगा जिंदगी भर, सारे संसार का प्यार मैंने तुझी में पाया. आणि मंजूनं ते स्टेटसला टाकलं. आणि ते तिचे स्टेटस चकचकीत डांबरीच्या रस्त्याचे पण असायचे. पण यावेळी तिनं या स्टेटसमधून एक छान संदेश दिला. आयुष्यामध्ये नेहमीच चांगला रस्ता आपल्या वाट्याला येतं असं नाही, कधी कधी खडतर रस्ताही वाट्याला येतो, पण नाराज न होता आनंदाचा हा प्रवास एन्जॉय करायचा असतो. आणि हा एवढा खराब रस्ता गेला की पुन्हा चांगला रस्ता येतो, म्हणून प्रवास थांबवायचा नाही. आणि खूप जणांना तिचा हा संदेश आणि स्टेटस आवडलं. आता जे मूर्ख होते ते नेहमी मंजूच्या स्टेटसकडे फक्त एक स्टेटस म्हणून बघायचे, त्याच्या मागचा अर्थ त्यांना कळत नव्हता. पण ज्यांना कळायचा ते लाईक करायचे. मग ते पुन्हा आईकडे आले. आणि आता ती छोटी लालची भाऊजाई नव्हती. आणि मंजूला फार बरं वाटलं ती नव्हती तर. असले लोक जवळ नसलेलेच बरे आणि टाळलेली बरी असं तिला वाटायचं. मग ते खोलीमध्ये झोपले. आता परवा आणि काल रात्री सलग 2 दिवस प्रणय झाला होता. आणि आज मंजू म्हणाली, जानू हॅट्रिक करणार का? तसा तिचा मुलगा म्हणाला, कसली हॅट्रिक? आणि ती हसून म्हणाली, तू झोप, मग हॅट्रिक होईल. आणि ते माकड म्हणालं, आता मी झोपणारच नाही, मला पण बघायची तुमची हॅट्रिक. आणि टक्क डोळे उघडे ठेवून जागा राहिला. मंजूनं डोक्यावर हात मारला. तिला त्या पोराचा फार राग आला आणि तो झोपेना. आणि शेवटी मंजू विजयची हॅट्रिक हुकली. आणि सकाळी उठून त्या पोरानं मंजूच्या फार शिव्या खाल्ल्या. आणि विजय म्हणा, तू बावळट आहेस का गं, कशाचाही राग पोरावर काढतेस? आता तिला त्याचाही राग आला. आणि कधीतरी दोघांचं एक काढलेला सेल्फी होता तिच्याकडे, जो तिने अजून स्टेटसला ठेवला नव्हता. आणि हा नवा फोटो म्हणून मंजूने स्टेटसला ठेवला. आणि त्याखाली कॅप्शन दिलं,
विथ खलनायक. आणि विजयला तिनं खलनायकच करून टाकला. आणि तिची एक मैत्रीण म्हणाली, काय गं मंजू, काय पण लिहितेस का नवऱ्याला? आणि मंजूने तिला मेसेज केला आणि म्हणाली, असलंच आहे गचपान ढवळं. आणि तिची मैत्रीण खूप खूप हसली.